पण आजपर्यंत मी तुमच्या बरोबर जे काय जगले ते छान होतं. आपलं काय असं फार पटलं नाही, तसं म्हणायला नवरा बायकोचं नातं पण नाही, पण मला तुमच्या सोबत राहायला आवडलेलं सर. आता काय म्हणा, पण सांगावंसं वाटलं. आपण एकमेकांना त्रास पण दिलाय, पण मी मनात काय ठेवलं नाही. हा, तुम्ही पण तसंच कराल म्हणजे विसरून जा सगळं. आणि अजून एक सर, मी आधी सुद्धा थँक्यू म्हटले, पण तुम्ही माझ्या आईबाबांना जे काही प्रेम दिलं त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. नाही सर, तुम्ही काहीच बोलू नका. मला कळते तुमची अवस्था, मला माहिती आहे. मला माहिती आहे तुमच्यासाठी हे स्वप्न किती मोठं आहे. मी तुमच्या आयुष्यातच यायला नको होतं. तुमच्यासाठी तुमचं काम पहिलं. माझं काय, तसंही मी तुम्हाला नकोच होते ना. नाही सर, पण तुम्ही ना हे मनाला लावून घेऊ नका. मी खरंच सांगते, तुम्ही तुमची सगळी स्वप्न पूर्ण करा आणि ना ह्या फॅक्टरीला 1 नंबरवर घेऊन जा. आबासाहेबांना पण खूप आनंद होईल याने. आणि सर, माझा अजून एक ऐकाल का प्लीज? तुम्ही आबासाहेबांची भांडत नका जाऊ. अहो, मालती मॅडमचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, पण आबासाहेबांचा पण खूप जीव आहे. ते सांगू जरी नसतील शकत ना, तरी सुद्धा त्यांचं प्रेम कमी होत नाही ना. तुमचा ना खूप अभिमान वाटतो त्यांना. आणि सर, आता मी तुमच्या सोबत नसले ना, तरी सुद्धा तुम्ही आबासाहेब आणि मालती मॅडमला एकत्र आणा. त्या दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर. एवढ्या वर्षाचा संसार आहे त्यांचा. संसार म्हटलं तर या छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतील ना, पण तुम्ही मालती मॅडमला जाणीव करून द्या की आबासाहेबांसाठी त्या किती महत्वाच्या आहेत. अहो, त्यांचं सर्वस्व आहेत त्या. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सर, तुम्ही अजिबात लक्ष देत नाही हा स्वतःकडे. आता मी नसणार आहे तुमची काळजी घ्यायला. तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. चला निघायचं. घरी तुळशीचं लग्न आहे ना. काय गंमत आहे ना सर. आज तुळशीचं लग्न आहे आणि आजच बरोबर मी तुम्हाला सोडून घरातून बाहेर पडणार. चला जाऊ. आणि हा सर, एक गोष्ट अजून कराल का माझ्यासाठी? आपण दोघं जण वेगळे झाल्यावरती मला जर फॅक्टरीत पुन्हा काम करायला यायचं असेल तर तुम्ही मला नोकरीवर ठेवून घ्याल का प्लीज? आय थिंक आपल्याला लेट होतंय. हां, आपण निघूया.
वहिनी सगळी तयारी झाली का? हो सगळी तयारी झालीये. वाती वळून ठेवल्यात, वाती आणि दिवे. चिकूला आणायला सांगते. बर. चिकू, ए चिकू, चिकू आले. अगं बाळा तेवढं वाती आणि दिवे घेऊन ये पटकन. जा वळून ठेव. हो आणते. ए अजूबराव, अरे तिथे वाती वळून ठेवलेले आहेत आणि दिवे पण आहेत. पटकन घेऊन ये. हा लगेच आण. हा, जा. अगं त्याला सापडणार आहेत का वाती? हो काकी सापडतील, डोंट वरी. हळदी कुंकू पण राहिले अगं. बापरे. अजूबराव, अरे हळदी कुंकू पण राहिलाय, जा ना पटकन घेऊन ये. हा आणतो. एक मिनिट तू जा ना घेऊन ये. मला काय सांगते हे आणते आण. एक मिनिट, हे सकाळपासून ना मी एकटीने केलंय, त्यामुळे तू चुप्प बस. दोन गोष्टी आणल्यास म्हणून जास्त बोलू नकोस. तू मला भांडायला लावू नको ना. तू आण ना घेऊन ये. तुला भांडायला लावते. अरे. जा घेऊन ये. हे आणते आण सारखं. हो 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 किती भांडताय. हे बघा सगळी कामं दोघांनी मिळून करा. चालेल? हो काकी, 2 कामं एक्स्ट्रा यांनी केले म्हणून काय बिघडलं? आणि मी लहान आहे ना, असं करतात का? हा मी एकटा नाही आणणार. तू पण चल. अरे चल 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 अरे ते बाळ- चल चल तू पण चल. चल चल जुगलू. चल. काय या मुलांचं करायचं बाई? मालती का घर मोडायला निघाले आहेत? असं करू नका देवा. मालतीनं सद्बुद्धी दे. चेहरा बघितलास का मालतीचा? आता तमाशा होणार. आत्ता आलीस? तुझ्या वागण्याला काही धरबंधच राहिला नाहीये ना? तुझं नाव राणी आहे म्हणून खरंच स्वतःला घरातली राणी समजायला लागलेस का ग तू? माहित होतं ना आज तुळशीचं लग्न आहे. ही जी सगळी घरातली कामं आहेत ही कोण करणार असा प्रश्न नाही पडला? असू देत नाही, आम्ही केली सगळी कामं. कसं आहे ना, ज्यांना जाणीव असते ते करतात. माझं चुकलं